बघा 90% लोकांना वाटत होतं गोपीचंद आमदार झाला पाहिजे, 10% लोकांना वाटत हे झालाच नाही पाहिजे. आता 90% म्हणजे बहुमत खूप आहे आणि 10% ते लोक आहेत ते पण माझ्या पुढे पुढे येत आहेत. पण त्यांना माहित नाही की तुमच्या चारी बाजूला माझीच माणसं आहेत. तुम्ही काय करता ते मला लगेच कळतं. तालुक्यामध्ये इतका माझा संपर्क आहे. मी सकाळी जर तालुका रात्री परत मी आत्ताडीवर वापरेल. आता माझी राहणी सुरू नाही मध्ये तर मी रोज येतो, रोज जातोय. त्यामुळं या तालुक्यामध्ये एखादी शेळी जर झाली, तुला भोकळ झालाय का पार झाले मला कळतोय. त्यामुळे तुम्ही मला असा येणार थोडा समजू नका तुम्ही. अरे बाबा ह्याला काहीच कळत नाही, ह्याच्या पुढे गेलं हे काम करतोय. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचं मी काम करतो. माझ्याकडे कुणीही माणूस आला की माझ्या पद्धतीनं काम करतो. त्याचा कुठल्या अधिकाऱ्याला फोन करायचा आहे, राजकीय लोकांना फोन करायचा आहे, कुणी अन्याय केलाय तर त्याचा असा गैरसमज करून त्याने घेऊ नये. त्याने हे काम करतो, याला म्हणतो दिली तर पण चालते तर नाही दिली तर चालते, मला माहीत असते. परंतु काम करणं माझा स्वभाव आहे आणि ते माझे कर्तव्य पण आहे. मी त्या पद्धतीनंच काम करत राहणार आहे. जर तालुक्यामध्ये पूर्ण कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी मला निवडून दिलंय. लोकांना वाटलं गोपीचंद काहीतरी करू शकतोय.